बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। या बुलेटिनमध्ये गावखेड्याच्या बातम्या पाहणार आहोत। त्याआधी एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी समोर येते। प्रयागराजमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे आणि सध्या तिथे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एक मोठी घटना घडली आहे। प्रयागराजमध्ये गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे आणि सध्या तिथे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही आग लागल्याचं कळत आहे। एका गोदामाला ही आग लागली आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो की आगीची भीषणता ही किती आहे। पुराचे लोळ उठलेले आहेत आणि सध्या तिथे आग विझवण्याचे प्रयत्न उच्च स्तरावर सुरू आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत। महेश, नेमकं काय घडले, कशामुळे ही आग लागली आहे? नक्कीच प्रयागराज मधील महाकुंभ परिसरामध्ये एक भीषण आग लागलेली आहे। या ठिकाणी असलेल्या परेड ग्राउंडवर एक लल्लूजी टेंट हाऊस नावाची जागा होती। या ठिकाणी एक स्टोर रूम होता। त्या स्टोर रूमला भीषण आग लागलेली आहे। घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि अग्निशमन दल, पोलीस दल दाखल झालेले आहे आणि फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। एकंदरीत या आगीबद्दल सांगायचं झालं तर लल्लूजी नावाची या ठिकाणी एक स्टोर वेअर हाऊस आहे। ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या आगीमध्ये काही बांबू आणि टेंट सप्लायचं जे सामान ठेवण्यात आलं होतं त्याला ही आग लागल्यामुळे आग वाढत चाललेली आहे। आणि महाकुंभ ज्या ठिकाणी झाला होता त्या परिसरामध्ये असलेल्या या एका ठिकाणी ही आग लागल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। आतापर्यंत कुठलीही जीवितहानी या संदर्भात झालेली नाहीये, तशी कुठली माहिती समोर अद्याप आलेली नाहीये। मात्र आग कुठल्या कारणामुळे लागली याचा शोध सध्या घेतला जातोय। निश्चितच धन्यवाद महेश, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये या गोदामाला भीषण आग लागली आहे आणि सध्या तिथे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।